या दुधाचे भाव साधारण फ्लश मला वाटतं फ्लश सीझन आहे, त्यामुळे दोन प्रकारचे निर्णय झाले. आता 3 निर्णय झाले. पहिला निर्णय, दूध स्वीकृतीचा दर्जा काय असावा दुधाचा, तो 8.5-3.5 आधार घेऊन मात्र 8.3 आणि 3.2चे सुद्धा दर्जाचं दूध स्वीकारलं गेलं पाहिजे. आणि प्रति पॉईंट ज्यावेळी कमी होईल दुधाचा दर्जा कमी होईल त्यावेळी फक्त 30 पैसे त्यातून कमी होतील, किंवा जर दुधाची गुणप्रत वाढली तर 30 पैसे वाढून द्यायचे. हा महत्त्वाचा निर्णय त्याच्यामध्ये झाला आहे. दुसरा जो निर्णय त्याच्यामध्ये होता की पूर्वी सहकारी संस्थेपुरता मर्यादित होता आणि सहकारी संस्थेकडे फक्त 25% दूध राज्यातलं येतात, बहुतांशी खाजगी संस्थेकडे दूध जात आहे. म्हणून आता आपण सगळ्यांचा समावेश केला. साधारण जवळजवळ 1.25 कोटी उत्पादक आहेत राज्यातले, आणि त्या सगळ्यांनाच आता 5 रुपये द्यावा असा आपण निर्णय केला आहे. मात्र सहकारी संघ असतील किंवा खाजगी संघ असतील तरी 27 रुपये हा शेतकऱ्यांना जर दिलाच पाहिजे. आणि 11 तारखेपासून आता जी अंमलबजावणी झाली, ते पहिलं जे पेमेंट होईल आता शेतकऱ्यांना, त्याच्यामध्ये 5 रुपये आपण वाढून देणार आहोत. त्यामुळे मी कालच सगळ्या राज्यातल्या दुग्ध विकास अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं या सगळ्या खाजगी आणि सहकारी संस्थांची बैठक घेऊन शेतकरी उत्पादकांच्या याद्या उपलब्ध करा म्हणून. आता एक नवीन सॉफ्टवेअर आपण तयार केलेलं आहे, ज्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांची नावं आपल्याला दिसणार आहे. त्यामुळं आता ह्या अनुदानापासून कोणी वंचित राहणार नाही. हा त्या पाठीमागच्या सरकारचा भूमिकाने आपण ती कार्यवाही सुरू केलेली आहे आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.